नमस्कार मित्रांनो, वेलकम इन डी कोकणी ट्युटोरियल. आज आपण मॅथच्या बॉड मास जी प्रोसेस आहे त्या रिलेटेड बघूया, ज्या मार्फत आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तो बॉड मास म्हणजे काय? तर फर्स्ट असतं ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, देन असतं मल्टिप्लिकेशन, देन असतं ॲडिशन, देन असतं सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस. ओके, तर यानुसार आपल्याला बॉड मास मेथड अप्लाय करायची. तर ह्या एसचा उल्लेख हा एस नाही लिहिला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. लिहिण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी वापरतात, काही ठिकाणी वापरत नाही. तर सिम्प्लिफाय करायचं आहे बघा बाळांनो. तर 27 म्हणजे 27 मायनस 25. ओके बच्चो, तर पहिल्यांदा काय करा, 27 मायनस 25 किती उरेल बाळांनो? 2. आणि 12 आणि 1 म्हणजे 12 + 1 दॅट इज 13. ओके बाळांनो, तर 2 ब्रॅकेट आहे, तर 2 ब्रॅकेट असतात ते नेहमी एकमेकांशी मल्टिप्लाय असतात. त्यानुसार 13 2 जा 26. ओके, रूल समजला. आता ही खूप सिम्प्लिफाय पटकन करू शकतो बघा. पहिलं ब्रॅकेट सोडवा, हा डिव्हिजन आहे, सो या ठिकाणी येणार 3. करेक्ट ना बाळांनो? 3, कारण 6ला 2ने डिवाईड होतं, 3 आन्सर येतं. देन 3, देन 2. ओके बाळांनो, सो 3 3 जा 9 × 2 दॅट इज 18. किती बाळांनो? 18. आहे की नाही सोपं? चला पहिलं हे सोडवा आणि हे सोडवा. त्यानुसार काय येईल बाळांनो? 10 + 4ला 2ने डिवाईड होतं, 2 येईल. -3 × 2 + 4. इथे परत 4ला 2ने डिवाईड होतं आहे, म्हणून बाळांनो इथं 4 ऐवजी डायरेक्ट 2 लिहून घ्या. इंटू हा 2 इथे आला आणि हा 2 ॲज इट इज येईल बाळांनो 4. आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे ती बाळांनो? काय आहे ती? मल्टिप्लिकेशन. तर हा -6 येईल बाळांनो. 3 2 जा 6, कारण मायनस साईन ॲज इट इज राहील त्याला. त्यानंतर इथे येईल प्लस, इथे 2 येतो, इंटू 2 2 जा 4, त्यानुसार 4 आला. ओके बाळांनो, आता इथे बघा 10 + 2 दॅट इज 6 -6, बरोबर ना? +4 -4, तर 12मधनं 6 गेला तर किती राहतो बाळांना? 6. करेक्ट. आणि नंतरचं जसं तसं ठेवू शकतो आपण. 6 + 10 दॅट इज 6 + 4 दॅट इज 10 -4 दॅट इज 6. यानुसार आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो आणि अतिशय उत्तम प्रकारे करू शकतो. थँक्यू.